वडिलांनी मासे आणून दिलेले आहेत. आता फिश करणार आहे आणि सानवीने हट्ट केला की तिला पिझ्झा खायचा आहे. तिथं गेलो होतो रोडला तर मस्तपैकी पिझ्झा आणलेला आहे. कॅप्सिकम पिझ्झा आणि हे आहेत आमचे फिश. चला मुलांना हाय माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे ब्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आता फिशचा बेत चालू आहे. फिश बघू शकता, हे तिखट फिश आहे, हे फिक्के फिश आहे आणि त्याच्यानंतर मस्तपैकी कालवण पण केलेलं आहे माशांचं. वडिलांनी आज आणून दिले, म्हणजे भाऊ नेहमी पुण्यातून एका ठिकाणावरून आणतो तर तिथं आणून दिले. टायमिंग बघू शकता, 9 वाजलेले आहेत आणि दोघांचं चाललेलं आहे काही काही खेळ, मजा चाललेली आहे. हाय अगस्त्य, हाय. तर आता खूप लेट झालं ॲक्च्युली स्वयंपाक करायला. शक्यतो 8-8:30 पर्यंत मी जेवत असते. आता टायमिंग माझा मी चेंज केलेला आहे जेवायचा, पण आता बाहेर जायला लागलं मला थोडा वेळ मगाशी आणि त्याच्यामुळे थोडासा लेट झालेला आहे स्वयंपाकाला. तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते मी की फिश कशा प्रकारे मी केलेले आहेत आणि मस्तपैकी खूप दिवसातनं फिश आता खाणार आहे. सुरमई आहे, सुरमईचा सध्या रेट चाललेला आहे 1000 रुपयांनी, असं भावाने सांगितलं माझ्या. तर चला अवतार बघू शकता, खूप फिरणं झालं आज. बाहेर गेले, सारखं काही ना काहीतरी काम होतं असं, त्याच्यामुळे खूप जास्त फिरणं झालं आणि स्वतःच्या चेहऱ्याकडे सुद्धा मी अजून बघितलेलं नाहीये की काय कसं. आत्ता मोबाईलमध्ये बघते, इतकं कंटिन्यू बिझी आहे. आज दळणं पण खूप जास्त होती आणि केसांना तेल लावलेलं आहे कारण ना केस खूप गळत आहेत सध्या. तर त्याच्यामुळे ना मी एक डॉक्टरची ट्रीटमेंट परत चालू केलेली आहे. त्यांच्याकडून मी ते आयुर्वेदिक तेल आणलेलं आहे आणि ते ना 2 दिवस झाले मी एकदम चपचपीत लावून ठेवलेलं आहे डोक्याला. आता उद्या धुणार आहे केस. तर उद्या परत एकदा केस दाखवते मी तुम्हाला कसे होतात धुतल्यानंतर, कारण आता खूप पातळ झालेली, विरळ झालेली आहेत केस. तर असं चला आता मुलांना जेवायला घालते, मी पण जेवून घेते. व्हिडिओ कंटिन्यू करा. आज वडिलांनी मासे आणून दिलेले आहेत. आता फिश करणार आहे आणि सानवीने हट्ट केला की तिला पिझ्झा खायचा आहे. तिथं गेलो होतो रोडला तर मस्तपैकी पिझ्झा आणलेला आहे. कॅप्सिकम पिझ्झा आणि हे आहेत आमचे फिश. तर चला मुलांना देऊयात पिझ्झा. तर इथे मस्त फिश फ्राय तळायला घेतले मी आणि खरं बघायला गेलं तर ना सानवीला नॉनव्हेज अजिबात आवडत नाही. मग ते चिकन असो, मटण असो, मासे असो, काही असो, पण मी ना जबरदस्ती तिला खायला घालते आणि एकदा खायला सुरुवात केली, एकदा टेस्ट आवडली ना तिला की ती खाते, हे मला माहिती आहे. आणि कसं आहे पुढे जाऊन म्हणजे आता आमच्या फॅमिलीमध्ये सगळेच जण नॉनव्हेज खाणारे आहेत आणि काही कार्यक्रम असेल तर आम्ही ते ठेवतोच नॉनव्हेज वगैरे, काही असं म्हणजे वेगळा काही कार्यक्रम असेल तर. आणि त्यावेळेला नेमकं एखादं जर खाणारा माणूस नसेल ना तर मग खूप पंचायत होते, त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक बनवावा लागतो. त्याच्यामुळे तिला आता तरी सध्या खायची सवय मी लावलेली आहे, थोडं तरी का होईना. पुढे जाऊन त्यांची इच्छा, त्यांना खायचे नाही खायचे, व्हेज खायचे, नॉनव्हेज खायचे, पण आता तरी सध्या मी तिला थोडं खायची सवय लावलेली आहे, कारण याच्यातून पण जे काही शरीराला प्रोटीन वगैरे मिळतात ते त्यांना जाणं आवश्यक आहे. तर असं खूप दिवस झालं होतं, माझ्या केसांची पूर्ण वाट लागलेली आहे. मागे पण मी तुम्हाला शेअर केलं की हेअरफॉल बराचसा झालेला आहे आणि मध्यंतरी मी डॉक्टरची ट्रीटमेंट घेतल्यानंतर थोडासा फरक पडला होता, पण पुन्हा जेसेट हे झालेलं होतं. तर त्याच्यामुळे म्हणलं की चला आता थोडंसं ट्रिमिंगची वेळ आलेली आहे आणि आता 2 दिवसानंतर थोडासा एक मोठा प्लॅन आहे आमचा. आणि सानवीचा बर्थडे पण आला होता, तर म्हणलं की चला बर्थडे पण ह्या वेळेला छान असं सेलिब्रेट करणार होतो आम्ही, सगळंच एकत्र होतं. तर म्हणलं की चला आता आपण हेअर कट करून घेऊया, जरा स्वतःचा मेकओव्हर करूया, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, जे माझे जुने व्ह्युअर्स आहेत त्यांना पण माहिती आहे, माझ्या ज्या क्लोज फॅमिली आहे, मैत्रिणी आहे, त्यांना पण माहिती की माझी सुरुवातीपासून अशीच केस होती. म्हणजे 12वी झाल्यानंतर कॉलेज, ज्युनियर कॉलेज संपल्यानंतर सिनियर कॉलेजला गेल्यानंतर मी माझे हेअर कट केले होते. भरपूर लॉंग केस होते पण ते मी स्टेप कट केला होता
कारण माधुरी दीक्षित माझी फेवरेट आणि ती जी हेअरस्टाईल होती त्यावेळेची, तर त्याच पद्धतीचे मी केस म्हणजे स्टेप कट मी ठेवलं होतं सुरुवातीपासून. आणि नंतर आता आता थोडे हल्ली मी वाढवत होते केस किंवा मध्ये कापायचे कधी कापायचे नाही. तर म्हणले की चला आता परत एकदा कापूयात, कारण मला हाच हेअरकट आवडतो. आणि आता मी परत एकदा कापलेला आहे. हेअरकट कसा वाटला नक्की सांगा. आणि येता येताना सानवीला मस्तपैकी मी वॅफल घेऊन आले होते. वॅफल मी म्हणते, सानवी म्हणते ह्याला वॉफल म्हणतात. तर असो घरी पण मी हे करते आणि याची रेसिपी पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. पण येता येता ना तिथे एक मस्त दुकान आहे, एकदम म्हणजे ऑथेंटिकेट वॉफल मिळतं तिथं. आणि येताना घेऊन आले तुम्ही बघू शकता. हा एवढीच एक पीस 160 रुपयाचा आहे. आणि घरी तेच जर आपण केलं ना तर खूप स्वस्तात पडतं. तर तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करेल. तर चला आता तुम्हाला ना एक वेगळी रेसिपी मी शेअर करते. खूप दिवस झाला दालचा नव्हता केला. मी म्हणलं की चला आता मध्यंतरी मी जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये भाजीला गेले होते ना, तेव्हा येताना मी मस्तपैकी आंबट चुका घेऊन आले होते. आणि ती गड्डी ना तशीच पडली होती, माझ्या लक्षातच नाही करायचं. आणि सडनली मला ती दिसली भाजीच्या भांड्या म्हणजे फ्रीजमध्ये भाजीचा जो वेगळा कप्पा असतो. ते म्हणलं की चला आता आज करूच या म्हणलं. काढली, त्याला निवडली, छान अशी धुतली. आणि ना बाकी काहीच नव्हतं माझ्याकडे. इतर ज्या भाज्या लागतात याला म्हणजे भोपळा वगैरे लागतो, तर ते माझ्याकडे काहीच नव्हतं. तर मी म्हणलं की ठीक आहे चालतंय, बिना भोपळ्याचं पण काय हरकत नाही. तर आंबट चुका होता फक्त माझ्याकडे. बघू शकता तुम्ही, डाळ सगळ्या तिन्ही डाळी मिक्स करायच्या, शिजवून घ्यायच्या मस्तपैकी. माझ्या तशा पण इतर वेळेला सुद्धा जे वरण आहे ना त्याच्यामध्ये तिन्ही डाळी मिक्स असतात, म्हणजे तुरीची, मुगाची आणि लाल मसूर हे समान प्रमाणामध्ये मी मिक्स करून ठेवत असते. म्हणजे सगळ्या डाळी ज्या पोटात जातात आपल्या वरणामध्ये, मुलांच्या पण जातात आपल्या पण जातात. तर ह्या सुद्धा दालच्यासाठी मी तिन्ही डाळी छान अशा शिजवून घेतल्या. आणि शिजवतानाच त्याच्यामध्ये तो जो आंबट चुका आहे ना तो बारीक चिरून टाकला होता. आणि बस शिजवून घेतल्यानंतर आता एका पातेल्यामध्ये छान अशी फोडणी करायची आपल्याला. जिरी, मोहरी, कांदा, आलं लसूण पेस्ट. आणि त्याच्यानंतर आहे ना एक लकी कंपनीचा दालचा मसाला मिळतो, तो टाकायचा आहे याच्यामध्ये. कारण त्या मसाल्याने जी चव असते ना ती एकदम परफेक्ट लागते. याला दुसरा कुठलाच घरगुती मसाला चालत नाही. याला फक्त तो जो दालचा मसाला मिळतो, किंवा तुम्ही घरी सुद्धा करू शकता. त्याच्या रेसिपी तुम्ही युट्यूबवर शोधा दालच्या मसाल्याची आणि त्याप्रमाणे मसाला तयार करून तुम्ही वापरू शकता. किंवा एवढी झंझट करण्यापेक्षा हा जो लकीचा मसाला आहे, मला वाटतं 15-20 रुपयाला काहीतरी एवढं मोठं पाकिट मिळतं, ते सरळ त्याच्यामध्ये टाकायचं. आणि हा झणझणीत असतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठलंही वेगळं तिखट टाकायची गरज नाही याच्यामध्ये. तो टाकायचा की आपली शिजलेली डाळ टाकायची. आणि भरपूर असे चिंचेचा कोळ टाकायचा, थोडासा गुळ टाकायचा नावापुरता. आणि बस आपला दालचा तयार आहे. तुमच्याकडे जर भाज्या असतील जसं की भोपळा, बटाटा ह्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि याच्यासोबत आहे ना आपल्याला सेपरेटली तुम्ही पातेल्यात पण भात करू शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा भात करू शकता. जस्ट तेलामध्ये ना भरपूर सारं जिरं टाकायचं, थोडेसे खडे गरम मसाले टाकायचे. आणि तांदूळ धुवून टाकायचा. असा मस्त मोकळा भात करायचा, जिरा राईस. आणि ह्या दालच्या बरोबर खूप म्हणजे खूप छान लागतो. आणि अगस्त्य तर काय हा दालचा खाणार नव्हता, तर त्याला ना मी फक्त तो जिरा राईस दिला होता. त्याला खूप आवडतो तसा मोकळा भात. आणि सानवीला सुद्धा मी वाढलं होतं, तिची प्रतिक्रिया तुम्हाला पुढे जाऊन कळेलच. तर अशा प्रकारे झटपट असा हेल्दी मुलांसाठी तुमच्या दालच्या तुम्ही अगदी घरात म्हणजे हॉटेल स्टाईल दालच्या करू शकता. तर चला, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी करून बघा. आणि सानवी दालचा भात खात आहे. कसा आहे बेबी दालचा? चांगला दुसरा राऊंड चाललाय. अगं दाखवते. आवडलं तुला? हा. खूप दिवसात केलं ना आपण. हा. आणि इथं अगस्त्य नुसता भात खात आहे. हे काय रॅबिट काय करतोय तुझ्या याच्यामध्ये ताटात? बाथटब मध्ये बसलाय. अरे बापरे, त्याच्यावर डाळ घे ना बाबू, दालच्या घे ना त्याच्यावर. दालच्या खूप छान लागतो बघ, यम्मी यम्मी. ओके खा, अजून देते तुला भात. हा ओके, व्हेरी नाईस. खा, छानच बेबी. तुमचं काय चाललंय? निवडणूक. बाबा भात कोरडा कोरडा नको खाऊ, घे. भाताच्या खाली मग तो रस्सा जातो. अच्छा ठीक आहे. पुस 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 पुस. कसा पुसतो आमटीन सारखा. बादलीचं काय करायचं दाखव.
अजून कसं करायचं? बादली बादली घेऊन काय करायचं? आंटी काय करतात बादली घेऊन? आता तिकडं कुठं? अच्छा अच्छा, असं बुडवायचं हे लागल हाताला पायाला. चल बाहेर ये. आंटीच दिसते तू पक्का. आणि ते पण कशाने पुसते बघ सानवी, तुझ्या शर्टनी. हा. अगस्त्याला असे ना खटपट करायला खूप आवडते. कधी झाडून घेईल, कधी पुसून घेईल, कधी डस्टिंग करेल. अशी ना घरातली कामं करायला त्याला खूप आवडतात आणि त्याचं ना असं खूप बारीक लक्ष असतं बरं का. या अशा सगळ्या गोष्टींमध्ये कुठं काय पडलंय, कचरा पडलाय, हे ते. आंटींना ज्या पुसायला येतात ना मावशी, त्यांना पण तो खूप सगळं सांगत असतो लक्ष देऊन. तर असं अगस्त्याचे हे अशा सगळ्या उपद्व्याप रोजचे चालू असतात. आजचा आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढचा जो व्हिडिओ येणार आहे ना, तो सानवीच्या बर्थडेचा येणार आहे, तेव्हा तो सुद्धा व्हिडिओ न चुकता बघा, अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. चला तर मग मैत्रिणींनो, काळजी घ्या, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. अगं किती ग शान माझं बाळ, चटईच्या खाली पण पुसतंय ग पिलू माझं. बास बेबी, बास बास बास. फरशी लय किती छान निघाली गो माझ्या बाळा, फरशी खूप छान निघाली. वाव, मस्त मस्त. बाश बाश. पाणी सांडलं का? पुसा आता परत. ओ बाबा, पाणी सांडलं. बाय बाय कर, बाय कर.